नमस्कार मैत्रिणींनो, मंजू न्यू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण रथसप्तमी या सणाची संपूर्ण माहिती बघणार आहोत. आता रथसप्तमी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा व पवित्र सण असून तो सूर्यदेवाच्या उपासनेशी संबंधित आहे. तर हा सण माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी स्थितीला साजरा केला जातो. तर रथसप्तमीला सूर्यजयंती किंवा माघ सप्तमी किंवा अचला सप्तमी असेही संबोधले जाते. असे 3 प्रकारची नावाने त्याला संबोधले जाते. आता रथसप्तमीचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व आपण बघूया. तर आता हिंदू धर्मानुसार या दिवशी सूर्यदेव आपल्या 7 घोड्यांच्या रथातून उत्तरायणाकडे प्रवास सुरू करतात अशी श्रद्धा आहे. आता हे 7 घोडे म्हणजे कोणते? तर आठवड्याचे 7 दिवस इंद्रधनुष्याचे 7 रंग, आठवड्याचे 7 दिवस इंद्रधनुष्याचे 7 रंग व मानवाच्या शरीरातील 7 चक्रे. या दिवसापासून सूर्याची ऊर्जा पृथ्वीवर अधिक प्रभावीपणे कार्य करू लागते आणि म्हणूनच हा दिवस आरोग्य, तेज, दीर्घायुष्य आणि समृद्धीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. आता आपण पाहूया रथसप्तमीची पौराणिक कथा पाहूया. आता कश्यप ऋषी व अदितीची कथा. आता कश्यप ऋषीची पत्नी अदिती हिला अपत्यप्राप्तीसाठी मोठा तप करावा लागला. तिने रथसप्तमीचे व्रत श्रद्धेने केले आणि तिच्या तपश्चर्येमुळे सूर्यदेव तिच्या गर्भातून जन्माला आले अशी कथा. म्हणूनच या दिवसाला सूर्यजन्माचा दिवस मानले जाते. तर आता आपण रथसप्तमीची कथा बघितली आणि आता रथसप्तमीचे व्रत व पूजाविधी. आता रथसप्तमीचे व्रत आणि पूजाविधी कशा पद्धतीने करायचे? आता पहाटेचे स्नान, पहाटे लवकर उठून स्नान करावे. स्नान करताना डोक्यावर 7 अर्काची म्हणजे रुईची पाने घ्यावी. छातीवर 3, पायावर 2 पाने ठेवण्याची परंपरा आहे. आणि आता सूर्यपूजन. तर सूर्यपूजन स्नानानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. तांब्याच्या भांड्यात पाणी, लाल फुले, अक्षता घालून सूर्याला अर्घ्य देतात. तर आता आपण देवतेची पूजा करताना मंत्रोच्चार काय करायचं ते बघूया. आणि आता ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः, अशा पद्धतीने हा मंत्रोच्चार करायचा. आता रथसप्तमीचे पारंपरिक पदार्थ कोणते आहेत ते बघूया आपण. आता पारंपरिक पदार्थ म्हणजे गुळ पोळी, खीर आणि तिळाचे पदार्थ आणि उडदाच्या डाळीचे पदार्थ. काही भागात नैवेद्य म्हणून सूर्याला 7 प्रकारचे अन्न अर्पण केले जाते. आणि आता महाराष्ट्रातील रथसप्तमीची परंपरा. तर महाराष्ट्रामध्ये हा सण विशेषतः आरोग्य साधना आणि सूर्योपासनेसाठी मानला जातो. आता घराघरात महिला वर्ग व्रत करतो. काही ठिकाणी सूर्याची प्रतिमा काढून तिची पूजा केली जाते. आता आपण त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन बघूया. आता या काळात सूर्यकिरणांमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात मिळते.
व त्यामुळे पहाटे सूर्यनमस्कार केल्याने शरीर सुदृढ राहते. हिवाळ्यानंतर येणाऱ्या ऋतूबदलात रोगप्रतिकारशक्ती वाढते. हे आपण वैज्ञानिक दृष्टिकोन बघितला आहे. आणि आता रथसप्तमीचे फायदे बघूया आपण. आता फायदे काय आहेत तर आरोग्य सुधारते, पापलक्षण होते अशी श्रद्धा आहे. तेज, बुद्धी व आयुष्य वाढते. सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. आता याच्यातून निष्कर्ष काय निघाला तर रथसप्तमी हा केवळ धार्मिक सण नसून आरोग्य, निसर्ग आणि विज्ञानाशी जोडलेला उत्सव आहे. आता सूर्यदेवाच्या उपासनेद्वारे मानवाला जीवनशक्ती व उज्ज्वलता आणि संतुलन प्राप्त होते. तर रथसप्तमीच्या सणापासून हा निष्कर्ष निघतो. आता तर बघा मैत्रिणींनो, आपण आज रथसप्तमी या सणाची संपूर्ण माहिती बघितली आहे. त्याचा पूजाविधी कसा करायचा हे पण बघितले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.